त्यांना पिसवांचा त्रास व्हायला नको. मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाहीत. तर हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहायलाच मिळेल की पिल्ली खाली ठेवल्यावर तिची वर आमच्या हौदात जागा केल्या पिल्लांना ठेवायला. सांभाळून ह्यांना मोठं करणार मित्रांनो मी आणि सोडून देणार. यांना असंच नाही सोडणार. सर्वोत्तम अनुभवासाठी शांततेत ऐका किंवा हेडफोनचा वापर करा. धन्यवाद. भावनिक भाग कशा संदर्भात आहे हे तुम्हाला मांजर पाहून ओळखलंच असेल. तर या मांजराचा भाग नाही, तो आमच्या घरच्या मांजराचा भाग आहे. आणि तो भाग यात पहा, भावनिक भाग आहे हा. मी आणि माझा मित्र राज गाडीवरून जाताना एका ट्रॉलीमधून आवाज आला गावच्या बरोबर वेशीमध्ये आणि आम्ही थांबलो. पाहतो तर एक मांजर. चांगलं मांजर सोड, दुसरं कोणतं नेते त्याला. आमच्या घरचं पहिल्यापासून एक काळं मांजर आहे. नको कोणतं नेते सोड. तरी म्हटलं का गाडीतनं वळला असतो, तुला हे दिसलं होय? मला दिसलं नाही, आवाज आला. हा लय वळाले जोरात रे. अरे एकदम पांढऱ्याचं काळं कसं झालं? तसं नाही, ते मांजर वेगळं होतं. आमच्या घरीच एक मांजर असल्यामुळे मी आणलं नाही. पण हे ते मांजर नाही, हे पिल्लू आहे. आणि त्यानंतर 2 दिवसांनी आमच्या मांजराला झाली 2 पिल्ली आणि काळ्या कलरची 2 पिल्ली झाली आहेत आणि काळं मांजर आहे. मग काय, मी कामावरून येताना मला माहिती होतं की मांजराला पिल्ली झाली आहेत. मी त्यासाठी खाद्य घेऊन येतोय कायम. आणि गाडीवरून येताना, नोकरीवरून मी येताना खाद्य घेऊन आलो. आणि मांजरासाठी हे बघा मी खाद्य टाकलेलं आहे. आई सारखे म्हणते त्याला खाद्य घालू नको, सारखं किती खाद्य घालतोय, घरचं जेवण खाऊन दे. पण त्याला खाद्य आवडतंय त्यामुळे मी त्यासाठी खाद्य आणतोय. आणि पिल्ली शांत झोपलेत बघा, कशी हालत्यात झोपेत एकदमच, जसे पोटात असल्या आईच्या कशी हालत्यात. हे मांजर बघा आमचं. मांजराचं खाद्य आणल्यानंतर आईचा कायम दंगा असतोय. आई कायम म्हणते तुला पगार किती आणि किती खर्च करतो, कशाला मांजरासाठी असला आणतोस, घरचं दूध वगैरे खाऊन दे की. पण आमच्या घरात कसं म्हस सध्या येलेली नाहीये. आणि म्हस येल्यावर मग मात्र मांजराची चैनीच आहे, कारण भरपूर दूध मिळणार आहे. आणि या मांजराच्या पिल्लांना पिसवा झालत्या, पिसू. आणि पिसू मी हुडकून काढत आहे आणि त्या पिसू मारत आहे, जेणेकरून त्यांना रक्त पिऊन त्यांना पिसवांचा त्रास व्हायला नको. मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाहीत. तर हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहायलाच मिळेल की पिल्ली खाली ठेवल्यावर तिची वर आमच्या हौदात जागा केल्या पिल्लांना ठेवायला. आणि ती कशी घेऊन जाते बघा आता पिल्लांना. धरली मुंडक्यात धरून उचलून घेऊन चालले. गेली वर गेली बघा, हौदात जाऊन ठेवते. दुसरं पिल्लू नेताना मात्र जरा गोंधळ झाला. पिल्लू पायरीच्या मधनं पडलं असतं, पण नशीब तिने पकडलं कडच्या कडेला. अगं इथे सटकलं. अरे पडते. नाही, धरून घेऊन गेले. तिथून पडलं असतं खाली पायरीवर आपटलं असतं, मध्ये पोर्शन 7-8 फुटावरून पडलं असतं. पण नशीब ते पकडलं गेलं वर आणले पळत. आणि आता इथं आणून ठेवले त्यांनी लपवून. बघा त्यांना कसं लाड करत आहे मांजरीनं. आमची काळी मांजर नाही आणि तिची फिकट काळ्या कलरची 2 पिल्ली झालेली आहेत. काय बंदूक येते पिल्ली आता आमच्या. बसून चल, त्याला डिस्टर्ब करायला नाही तर मग रागवत्या. हा डिग्रजच्या कृष्णाकाठचा आमच्या चौक आहे गावातला. हा चौक मी का दाखवत आहे, कारण की काल रात्रीपासून 7 वाजल्यापासून मांजर दिसत नाही आणि पिल्ली फक्त 20 दिवसाची आहेत. आणि मी भरपूर शोधलं पण कुठे दिसायला नाहीत. आणि नेमकं त्यावेळेला आमची म्हैस देखील येलेली आहे. आता दूध भरपूर आहे, पण झालं वेगळंच मित्रांनो. कोणीतरी आमच्या मांजरावर विष प्रयोग केला किंवा त्याला जबरदस्ती काहीतरी केलं आहे मित्रांनो. हे बघा मी जनावरांसाठी चारा नाही आलेलो होतो आणि मला कोणतं सांगितलं की तुमचं मांजर सकाळपासून दिसत नाहीये. काल रात्री 7 पासूनच नाहीये, सकाळपासून तर काय. मग वैरण घेऊन घरी गेल्यावर मी पहिला मांजराच्या शोधावर निघालो. रात्री 7 पासून दूध नसल्यामुळं पिल्लं बिलगून ओरडत होती. त्यांचा आवाज आई असताना कधी येत नव्हता, कारण की प्यायची दूध आणि झोपायची. त्यांचा पहिल्यांदा आवाज ऐकला. त्यांना भूक भरपूर लागली होती. आता सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी कळलं की ते मांजर आमचं कोणतरी मारलेलं आहे त्याला. आणि आमचा मुलगा आणि मी हताश होऊन पाहत आता काय करावं. तर मारलेले हे ठिकाण आहे, कोणतरी विष प्रयोग केला त्याच्यावर. इथे काळं दिसतंय झुडपामध्ये. आमची आई त्यावेळी खूप रडली आणि आमचा मुलगा देखील नाराज झाला. मी देखील खूप नाराज झालो. 1 वर्षच होतं आमच्याकडे. एक लहान असताना याच्या आधीच्या भागात मी सांगितलं होतं, गटरीतून आम्हाला सापडलं होतं.
हे बघा आई खूप वाईट वाटलं आईला. डोक्यात किड पडल्यावर घालते मांजरात पाप बघून. लय चांगलं होतं. चांदून लवडून वट खात नव्हतं. जात नव्हतं कधी. जात नव्हतं जास्त. हा आता पिल्ल्याच्या नंतर सारखं तिथं पिल्ल्याच्या पाशी बसायचं. मित्रांनो, आमचं मांजर आहे म्हणून मी खोटं नाही बोलणार, पण खरंच ते कोणाचं कधी पाडून खात नव्हतं बरं का. आमच्या घरात त्याला एवढं मिळायचं, पण झालं असं की दुसरं एक काळ्या कलरचं मांजर होतं, त्यानं लोकांना लई वैताग दिलता बहुतेक, आणि त्यासाठी विष ठेवलेलं ते चुकून यानं पेलं. अशा प्रकारे काहीतरी प्रकार झाला असं आम्हाला नंतर कळालं. पण आता काय करावं, आता मांजरांना ह्या पिल्लांना तर सांभाळायच पाहिजे. मग मी दूध घेतलं आणि कापसाचा बोळा घेतला. आता या ठिकाणी मी माझ्या घरावरून दाखवत आहे. आमचं जुने काळं मांजर होतं, इकडे शेतात मेलं, आणि या साईडच्या घराच्या इथे एक आता हे मेलं म्हणजे याला मारलं गेलं मित्रांनो. त्याला कुत्र्यानं मारलं आणि ह्याला आता विषप्रयोग. आणि मी हे घेत आहे कापसाचा बोळा, आणि मग आता पिल्ल्यांना जगवायच पाहिजे. 20 दिवसाची पिल्ले आहेत. वहिनींचा आणि आमच्या बायकोचा दंगा आहेच की कशाला मांजरला एवढं हे करलाय. पण मांजर व्यवस्थित दूध प्यायना म्हणून मी त्याला निप्पल एक आणली सांगलीतून. हे बघा, भावाला सांगितलं काही बी करून निप्पल घेऊन ये, आणि निप्पल पण दूध येतं की नाही मी पहिला चोकून ओढून पाहिलं, कारण दूध येत नव्हतं. पुन्हा त्याला होल पाडले. हे बघा, मिसेस आणि मी त्याला होल पाडून चेक केलं आणि पुन्हा मांजरला भरवाय गेलो. हा आमचा मुलगा अवनीश भरवत आहे मांजराला. त्याला भरवाय जमणार नाही, बघ म्हणलं, नंतर मीच भरवतो, आणि मी मांजराला दोन्ही भरवाय चालू केलं. याच्यानंतर मित्रांनो झालं असं की मांजर मेलतं, पण ते कशाने मेलं, मांजर आणि कुत्रं मेल्यावर थोडं टेन्शन राहतंच. आणि ह्या पिल्लांना भरवताना थोडा नकाचा ओरखडा मला लागला. मग डोक्यात सतत विचार की यार मांजराला रेबीज झाला असेल काय, पिल्लांना देखील असेल काय, आपण त्यांना भरवतोय यार. ही दिवाळी बहुतेक टेन्शनमध्ये जाणार असं वाटतंय, कारण की लवकर समजत नाही. डॉक्टरचा सल्ला घ्यायला मी जाणारच आहे. त्याच्या अगोदर मी हा भाग अपलोड करत आहे. आणि पिल्लांना दुसऱ्या दिवशी मग ग्लोव्ज घालून मी पकडलं, नक्क लागाय नको म्हणून, कारण की मांजर कदाचित पिसळलेले असू शकते किंवा काही झालं असू शकते त्याबरोबर, त्यामुळे मी काळजी घेत आहे. पण नख लागला आहे त्याचा, आता बघूया, इंजेक्शन डॉक्टरने सांगितलं तर मी घेणारच. पण मांजरांची प्रेम करण्याची माझी वृत्ती काही शेवटपर्यंत कमी झाली नाही मित्रांनो. हे बघा पिल्लू, दोन पिल्लांना मी सांभाळून ह्यांना मोठं करणार मित्रांनो मी, आणि सोडून देणार यांना, असंच नाही सोडणार. आता मित्रांनो डिगरच्या कृष्णाकाठी येणारे वेगवेगळे भाग पाहत चला. आणि कुत्रा आणि मांजर ओरखडा लागून दे किंवा दात लागून दे मित्रांनो, डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच हे करा. काय होत नाही असं समजून कधीही घरात राहू नका, कारण अशा भरपूर वाईट घटना घडल्यात. रेबीज झाल्यानंतर त्याला कुठलाही उपाय नाही आहे, व्हायच्या अगोदरच तुम्ही पूर्णपणे काळजी घेऊ शकता. आणि डिगरच्या कृष्णाकाठी वेगवेगळे भाग येणार आहेत, पाहत चला. खुश राहा. धन्यवाद.